आली आली भाग्यलक्ष्मी. तुमचा अजूनही विश्वास बसत नाहीये का की मी काशी आहे? आता त्या बाईनं अग्निपरीक्षा दिली, त्यामुळे ती काशी आहे हे सिद्ध झालं. तर माझ्या मेलीच्या शब्दावर कोण विश्वास ठेवणार आहे का? या घरात तुमच्यापेक्षा हुशार कुणी बी नाही, कुणाची तुम्हाला किंमत बी नाही हो. आणि जेव्हा किंमत कळल ना तेव्हा लई उशीर झालेला असेल. खरंच बोलताय का मामा तुम्ही? मग मोठं बिटा बोलतो काय? आपण एक काम करूया, मी अक्काला सांगतो की तुम्हाला चांगल्या वृद्धाश्रमात ठेवाय. काय बोलताय मामा तुम्ही? अहो खरं तेच बोलतोय. बघा ना, अपमान नाही, टेन्शन नाही, काळजी नाही, नुसती मज्जाच मज्जा. हे असं तंगड वर करून झोपायचं. बघा मामा, मला की नाही इथे दिवसभर कामं करावी लागतात, थकून जातो माझा जीव, कळलं का तुम्हाला? तुम्हाला प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. मला सवय नाही आहे चेहऱ्याची म्हणून, पण सगळं ठीक होईल. मला खरंच तुझ्यावर विश्वास आहे की तूच माझी काशी आहेस. ही काशी आहे हे आपण सगळ्यांनी मान्य केलंच आहे, पण कितीही झालं तरी तिचं शरीर भैरवीच आहे. तिच्या आई वडिलांचं असंच म्हणणं आहे. मला नाही वाटत त्यांचं काही चुकतंय, आणि म्हणूनच तिच्या बाबांना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मला वाटतं इथनं मी जायला हवं, नाही म्हणजे त्यांना तुझ्याशी मोकळेपणाने बोलता येईल. बोला तुम्ही. झाला प्रकार न पटणारा असला तरी आता विश्वास ठेवण्यापलीकडे दुसरा पर्याय नाहीये. पण मन मात्र मुलीला असं दूर करायला तयार नाही. तरी पण यात जर तिचं सुख असेल ना तर आम्ही हेही करायला तयार आहोत. आमची इच्छा फक्त एवढीच आहे की तुम्ही तिचा विधिवत स्वीकार करावा. फक्त तुमच्या मनाच्या समाधानासाठी आम्ही हे लग्न करू. मी तयार आहे लग्नाला. मी फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही दोघांनी लग्न होईपर्यंत एकत्र राहू नये. तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तुम्ही म्हणताय तसंच होय. तो संजय तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय लग्न करायला. काय तर म्हणे आत्ताच लग्न करायचंय. या दोघांचं जर का लग्न झालं ना तर आपल्याला काशीला जायची तयारी करावी लागेल. आपण काशीला दोघं बी जाऊ, पण आपल्या घराची काशी आहे ती खरी काशी नाही. वा, काय तर ती काशी नाही. तिने गावासमोर अग्निपरीक्षा दिली, अख्खं गाव तिला काशी मानताय आणि तू म्हणतोस की ती काशी नाहीये. तू सरळ सांगायचं की माझ्या परीक्षेत ही पोरगी नापास आहे, मी तिला या घरात स्वीकारणार नाही. झालं. असं होऊ शकतं म्हणजे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तिच्या भावाला लगीनच मान्य नाही. त्याला मीच भडकवून ठेवला होता. तुम्ही इथे काय करताय? आपलं काय ठरलंय? आता भेटायचं नाही आपण. आठवण आली तुझी. आणि काय हरकत आहे परत एकदा प्रेमात पडायला? काहीतरीच काय. मग काय, प्रेमात पडल्यावर असंच असतं ना. मामी उठते. तेच सांगतोय तुला, प्रेमात पडल्यावर असंच असतं. आली आली भाग्यलक्ष्मी.